नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. काल आपण MPSC राज्यसेवेची पूर्वतयारी करताना CSATचा अभ्यास कधी आणि कसा करावा याविषयी बोललो होतो. आज आपण MPSC CSAT मधला एक महत्त्वाचा पार्ट म्हणजेच उतारे किंवा आकलन, ज्याला आपण कॉम्प्रिहेन्शन असं म्हणतो, तर कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न कसे सोडवावेत किंवा उतारे कसे सोडवावेत याबद्दल माहिती घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण CSATमध्ये आकलनाचे किंवा उताराचं महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया. तर जर आपण CSATचा पेपर पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला एकूण 80 प्रश्न असतात आणि एकूण 100 गुण असतात. म्हणजेच एक प्रश्न हा 2.5 गुणांसाठी असतो किंवा 2.5 मार्क्ससाठी असतो असं आपण म्हणू शकतो. आता जर 2.5 साठी एक प्रश्न असतो तर अर्थातच हा पेपर जो आहे तो आपल्यासाठी खूप बेनिफिशियल ठरू शकतो. आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देणारा ठरू शकतो. या 80 प्रश्नांपैकी जे 50 प्रश्न असतात ते आकलनावरती म्हणजेच उतार्यांवरती असतात. तर 25 प्रश्न जे असतात ते गणित आणि बुद्धिमत्तेवरती असतात, ज्याला आपण मॅथ्स आणि रिझनिंग म्हणू शकतो. आणि 5 प्रश्न हे डिसिजन मेकिंगवरती असतात, ज्याला आपण DM म्हणूयात. ओके. सो 50 प्रश्न म्हणजे जवळपास 125 मार्क्ससाठी आपल्याला उतारे विचारले जातात. आणि जर एवढा मोठा पोर्शन किंवा एवढ्या मोठ्या मार्क्ससाठी जर आपल्याला एखादा घटक येत असेल तर अर्थातच या घटकाची आपली तयारी व्यवस्थित असणं तेवढंच आवश्यक आहे. मग आता आकलन किंवा जे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे ह्याच्यामध्ये नक्की काय आहे किंवा ते सोडवताना कोणती काळजी घेतली पाहिजे, तर हे आपण पाहणार आहोत. जे स्लाईडवरती तुम्हाला दिसत आहे हे मी प्रणील गिल्डा सरांच्या बुकमधून घेतलेलं आहे, जे की DYSP आहेत. आणि त्यांचं जर आपण म्हणजे अभ्यास पाहिला किंवा त्यांना जे यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर CSATचा खूप मोठा वाटा होता किंवा CSATमध्ये हायेस्ट स्कोरर असं आपण त्यांना म्हणू शकतो. आणि त्यामुळे प्रणील गिल्डा सरांनी जी स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे ती आपल्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलेलं आहे, आकलन म्हणजे केवळ वाचन नव्हे तर वाचलेला मजकूर विश्लेषण करून समजून घेऊन त्यावर विचार करणे, म्हणजे ज्याला आपण रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतो. की बऱ्याचदा आपल्याला जो कंटेंट दिलेला आहे तो तर समजणं आवश्यकच असतं, पण त्याचबरोबर त्या कंटेंट व्यतिरिक्त जे तिथे लिहिलेलं नाही ते सुद्धा आपल्याला समजणं जास्त गरजेचं असतं. तर आकलन ही लहानपणापासूनच विकसित होणारी प्रक्रिया आहे. अभ्यासक्रमाची पुस्तकं असतील किंवा जे आपण अवांतर वाचन करतो, अभ्यासाव्यतिरिक्त ज्या गोष्टी आपल्याला आवडतात वाचायला, त्याचबरोबर जर आपण रेग्युलर न्यूजपेपर वाचत असू, ते सगळं समजून घ्यायचं, त्याच्यावरती विचार करायचा आणि त्याचबरोबर त्याला एक प्रतिक्रिया देणं, स्वतःचं एक मत बनवणं, याच्यातून आपलं आकलन किंवा कॉम्प्रिहेन्शन जे आहे ते डेव्हलप होत असतं. आता ज्या विद्यार्थ्यांना अजूनही अटेम्प्ट द्यायला वेळ आहे, म्हणजे ज्यांनी आत्ताचं टार्गेट 2020 हे टार्गेट न ठेवता 2021 किंवा 22ची एक्झाम जी आहे ती टार्गेट ठेवलेली आहे, म्हणजे जे ग्रॅज्युएशनमध्ये आहेत, प्रोसिजरमध्ये आहेत, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, अवांतर वाचनावरती लक्ष द्यायला पाहिजे. त्याचबरोबर वर्तमानपत्रामधलं संपादकीय, मग ते मराठी आणि इंग्रजी दोन्ही वर्तमानपत्रांमधलं असू शकतं, ते खूप इम्पॉर्टंट आहे. पण जर तुम्ही 2020 टार्गेट करत असाल तर आत्ता तुम्ही संपादकीय वाचत बसू नका, कारण त्याचं तुम्हाला तेवढा बेनिफिट नाही होणार, कारण आत्ता तुम्ही प्रॅक्टिसवरती जास्तीत जास्त भर देणं गरजेचं आहे, ना की संपादकीयवरती. ओके. त्याचबरोबर वर्तमानपत्रांमध्ये जे वेगवेगळे वैचारिक लेख येतात, तर ते वाचल्यामुळे आपली जी थिंकिंग प्रोसिजर असते ती खूप छान पद्धतीने डेव्हलप होते, म्हणून ते सुद्धा तुम्ही वाचायला पाहिजे. जर एखादं चांगलं सदर किंवा संपादकीय लेख असेल, तो जर तुम्ही वाचला तर त्याच्यानंतर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तर ते स्वतःची प्रतिक्रिया जी असेल ती तुम्ही 10 ते 15 ओळींमध्ये लिहायला पाहिजे. आणि याच्यामुळे काय होऊ शकतं, की तुमचं स्वतःचे विचार व्यक्त करण्याची जी पद्धत असेल किंवा त्याच्यातून जी तुमची डेव्हलपमेंट होईल, ती तुम्हाला एक्झामसाठी आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही अधिकारी बनाल, तर त्यासाठी तुम्हाला ती खूप उपयुक्त ठरू शकते. आता इंग्लिश आणि मराठीच्या बाबतीत तुम्हाला व्होकॅब्युलरी म्हणजे तुमचा जो शब्दसाठा आहे, शब्दसंपत्ती आहे, ती वाढवणंही गरजेचं आहे, कारण त्याचा आपल्याला आकलनामध्ये खूप फायदा होतो. ओके. तर ज्यांच्याकडे कमी वेळ उरलेला आहे, की ज्यांना आत्ता म्हणजे 2020ची परीक्षा द्यायची आहे, त्यांनी मात्र जास्तीत जास्त सराव म्हणजे डेली क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलाच पाहिजे. आणि त्याच्यातून आपलं जे कॉम्प्रिहेन्शन आहे त्याच्यामध्ये किती इम्प्रूव्हमेंट होत आहे किंवा अजूनही आपल्याला कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न सोडवताना काही अडचणी येत आहेत का हे पाहणं आवश्यक आहे. ओके. तर आता उतारे सोडवताना नक्की काय काळजी घ्यायची? तर सगळ्यात महत्त्वाचं उतारामध्ये काय असतं, तर तुम्हाला शब्दार्थ आणि भावार्थ समजला पाहिजे. शब्दार्थ म्हणजे काय? बऱ्याचदा एकाच शब्दाचे 2 अर्थ होतात, हे आपल्यालाही माहिती आहे. बोलण्याचा अर्थ वेगळा असतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्ही बसलेले आहात आणि एखाद्या व्यक्तीची वाट पाहतात खूप वेळ झालं. ती व्यक्ती आल्यानंतर ती व्यक्ती तर उशिरा आलेली असते, पण आपण सहज बोलत काय म्हणतो, "अरे, बरा लवकर आलास, खूपच लवकर आलास." म्हणजे तो जो बोलण्याचा अर्थ असतो तो वेगळा असतो.
पण त्या वाक्याचा अर्थ वेगळा असतो. ओके, तर ते तुम्हाला समजलं पाहिजे. उतारा वाचताना तुम्ही तटस्थपणे वाचला पाहिजे. म्हणजेच काय, एखादा उतारा वाचताना तुमचं त्या गोष्टीबद्दलचं मत जे आहे, ते तुम्ही बाजूला ठेवलं पाहिजे. पूर्वग्रह म्हणजे त्याच्यामध्ये कसलाही राहिला नाही पाहिजे. ओके. तर एखादा जर घटक तुम्ही वाचताय, एखाद्या विषयावरती जर तो उतारा तुम्हाला दिलेला आहे, तर तुम्ही त्याच्याकडे एक तिराईत पर्सन, एक थर्ड पर्सन म्हणून तुम्ही पाहिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये दोन्हीपैकी कोणतीही एक बाजू न घेता तुम्हाला विचार करता आला पाहिजे. त्याच्यामध्ये लेखकाला काय म्हणायचं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. ज्याने ते लिहिलेलं आहे त्याची भूमिका समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ इथे त्यांनी सांगितलेलं आहे, की पृथ्वी गोल आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे थोडीशी चपटी आपण म्हणू शकतो. तर इथे जर समजा उताऱ्यामध्ये जर लेखकाने म्हटलं असेल, की पृथ्वी चौकोनी आहे आणि जर प्रश्नामध्ये लेखकाने विचारलं, की लेखकाच्या मते पृथ्वी डॅश डॅश आहे, तर त्याचं उत्तर काय येईल? चौकोनी. कारण हे कोण सांगतंय आपल्याला? उताऱ्याचा लेखक सांगतोय. इथे तुम्हाला जरी माहीत असलं, तुमचं जी-एसचं जे ज्ञान आहे ते इथे वापरायचं नाही. ओके, ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे लेखकाचा टोन समजून घ्यायचा. टोन समजून घ्यायचं म्हणजे काय, की एखादा उतारा जो आहे तो सकारात्मक आहे की नकारात्मक आहे किंवा बऱ्याचदा समीक्षात्मक असतो. तर ते तुम्हाला समजलं पाहिजे, की उतारा हा कोणत्या बाजूने बोलत आहे. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीबद्दलचं पॉझिटिव्ह मत सांगतोय की निगेटिव्ह सांगतोय. त्याच्यावरून तुमच्या प्रश्नांची उत्तरं ठरत असतात. कारण लेखकाने ज्या दृष्टीने तो मांडलेला आहे, तर त्याच्यावरून ते प्रश्न आल्यानंतर तिथे तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू देणं गरजेचं नाही, तर तिथे तुम्हाला लेखकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू समजून घेणं जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर पहिल्या उतारामध्ये पहिल्यांदा वाचन करताना उतारामध्ये अंडरलाईन करताना महत्त्वाच्या शब्दांना म्हणजे कीवर्ड्सना जे आहे ते तुम्ही अंडरलाईन करायला पाहिजे. बऱ्याचदा कीवर्ड्सच्या जवळपासच प्रश्न तयार केले जातात आणि मग त्यामुळे आपल्याला ते उत्तर शोधणं सोपं जातं. आता ज्यावेळेला ला तुम्ही अंडरलाईन करताय, तर त्यावेळेला तुम्हाला नक्की काय करायचं आहे, तर तुम्हाला कीवर्ड म्हणजे काय हे जास्त म्हणजे समजलं पाहिजे. अदरवाईज तुम्ही उगीचच कुठेही अंडरलाईन करत बसलाय किंवा तुम्ही जी-एसचा अभ्यास करत असल्यासारखं जर अंडरलाईन करत बसलात, तर ते इथे परवडणार नाही. म्हणजे तुम्हाला असं एखादा शब्द, की बाबा ह्या शब्दाबद्दल खूप सगळी माहिती दिली, असे शब्द नाही शोधायचे. तर इथले उताऱ्याचे कीवर्ड्स थोडे वेगळे असतील. त्याच्याबद्दल आपण पुढे बघणारच आहोत. प्रश्नामध्ये बऱ्याचदा योग्य, अयोग्य, चूक, बरोबर, सत्य, असत्य, अयोग्य नसलेले किंवा असलेले असे शब्द येतात. तेव्हा सुद्धा तुम्ही त्याला अंडरलाईन केली पाहिजे आणि लगेच म्हणजे जर तुम्हाला विचारलं, की अयोग्य नसलेलं म्हणजेच काय, योग्य असलेले म्हणजे बरोबर, तर लगेच तुम्ही अशी खूण करून तिथे ठेवायला पाहिजे. त्यामुळे तुमची चुकांची शक्यताही खूप कमी होते. ओके. आता त्याचबरोबर पहिल्या परीक्षेमध्ये तुम्ही 10 ते 12 वेगवेगळ्या विषयांवरचे उतारे सोडवत असतात. कारण असं नाही की तुम्हाला पहिला उतारा इतिहासचा आला तर पुढचा पण इतिहासचाच असेल किंवा एखादा उतारा अर्थशास्त्र विषयावरती असेल, एखादा समीक्षात्मक लेख असेल, तर सगळे त्याच विषयाचे नसतात. त्यामुळे ज्यावेळेला तुम्हाला उतारे सोडवायचे असतात, त्यावेळेला तुम्हाला थोडाही ब्रेक घेता येत नाही. कारण तुमच्याकडे टाईम लिमिट असतो, बरोबर? त्यामुळे तुम्हाला एका विषयातून दुसऱ्या विषयामध्ये पटकन स्विच होता आलं पाहिजे. आज मी वॉरियर ऑफिसरवरती एक रिव्हिजनचं लेक्चर टाकले. त्याच्यामध्ये मी तुम्हाला तेच सांगितलं, की तुम्ही ज्यावेळेला 2 सब्जेक्ट्स एकसाथ करत असता, म्हणजे एका दिवशी तुम्ही 2 सब्जेक्ट केले किंवा या पद्धतीने जर तुम्ही रिव्हिजनचा सुद्धा प्लॅन बनवला, तर तुम्हाला एका विषयातून दुसऱ्या विषयामध्ये पटकन स्विच करता येतं किंवा जंप करता येते आणि त्याचा फायदा तुम्हाला इकडे राज्यसेवेचा सी-सॅटचा पेपर सोडवताना होऊ शकतो. ओके. आणि म्हणूनच तुम्हाला आत्ता प्रॅक्टिस करताना सलग 10 उतारे सोडवण्याचीच तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. 4 किंवा 5 उतारे सोडवायचे नाहीत. कारण जर तुम्ही 4-5 उतारे सोडवायची प्रॅक्टिस ठेवलीत तर काय होईल, की तेवढे उतारे सोडवून झाल्यानंतर तुमची मेंटॅलिटीच राहत नाही पुढच्या उताऱ्यांसाठी आणि मग तिथून पुढे जे उतारे तुम्ही सोडवाल त्याचे प्रश्न चुकण्याची दाट शक्यता असते. आता जे मुलांना कॉम्प्रिहेन्शन विषयी जे डाउट्स असतात, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा डाऊट हा असतो, की आधी उतारा वाचावा की आधी प्रश्न वाचावे. ओके. तर आता याच्यामध्ये प्रत्येकाचं मत वेगळं-वेगळं आहे. आता हे प्रणील गिल्डा सरही सांगतात, पण मीही सांगते कारण प्रत्येक टॉपरनी तीच स्ट्रॅटेजी फॉलो केली असेल असं नाही. काहींना पूर्ण लेख वाचल्यानंतर किंवा पूर्ण उतारा वाचल्यानंतर प्रश्न सोडवणं सोपं जात असेल, तर काहींना आधी प्रश्न वाचून नंतर उतारा सोडवणं सोपं जात असेल. सो तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही, तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही, की एक्झॅक्टली तुम्हाला कुठली मेथड सूट होते. पण जर तसा विचार करायला गेले टेक्निकली, तर आपल्याला उतारावरच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तर काही उतारे जे असतात जे की साईजनी छोटे असतात, पण त्याच्यामध्ये खूप मोठा मतितार्थ दडलेला असतो. त्याच्यामध्ये ज्यावेळेला प्रश्न येतात, त्यावेळेला त्या लाईन्स आपल्याला उतारामध्ये सापडत नाहीत. तर त्याचा अर्थ समजून घेऊनच उत्तरं द्यायची असतात. असे उतारे तुम्ही अगोदरच वाचले पाहिजेत.
काही वेळेला प्रश्न वाचूनही समजतं आपल्याला, कारण जर 2019चं तुम्ही जर प्रश्नपत्रिका पाहिली, तर जो पहिलाच उतारा आला होता सेट ए मध्ये आय थिंक, जो कचरा वगैरे कचरा व्यवस्थापनाशी संबंधित होता. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर प्रश्न वाचले असते अगोदर, उतारा मोठा होता, पण प्रश्न अगोदर जर वाचले तुम्ही, तर प्रश्नावरून डायरेक्टली तुम्हाला आन्सर्स सापडत होते. त्याच्यासाठी एवढा मोठा उतारा वाचण्याची काहीच आवश्यकता नव्हती. तर हे डिपेंड राहील उतारांवरती, की तुम्ही अगोदर उतारा वाचला पाहिजे, की प्रश्न वाचले पाहिजेत. आणि हे तुम्हाला समजण्यासाठी आधी तुम्ही उताऱ्यांची प्रॅक्टिस केली पाहिजे. ओके. त्यानंतर जर आपण स्पर्धा परीक्षेतल्या वेळेची कमतरता पाहिली, तर आधी प्रश्न वाचून घेतले तर उत्तरं शोधणं सुद्धा सोपं जातं, जे मी जस्ट तुम्हाला आत्ता सांगितलं. पण उतारा वाचताना आपलं लक्ष जे आहे ते उत्तरं शोधण्याकडे असतं. म्हणजे तुम्ही जर प्रश्नामधले कीवर्ड्स उचलले, तर तेच तुम्ही परत उतारामध्ये शोधू शकता. पण जे तर्काधारित उतारे असतात, जे पूर्णपणे लॉजिकल असतात, अशा वेळेला मात्र तुम्हाला काय करावं लागेल, की उतारा समजून घेणं आवश्यक असेल आणि अशा वेळेला तुम्ही उतारा अगोदर वाचणं जास्त गरजेचं आहे. ओके. तर मग इथे जर सरांनी काय सांगितलेलं आहे, की वरील सर्व मुद्दे विचारात घेतले तर उतारा मोठा असेल, म्हणजे एक पानापेक्षा जास्त. तर आधी प्रश्नातील ठळक शब्दांवरून नजर फिरवावी. म्हणजे मोठ्या उताऱ्यातील काही वाक्ये प्रश्नांच्या दृष्टिकोनातून उपयोगाची नसतात. तर उताऱ्याची लांबी आणि प्रश्नांची संख्या बघून आपण ठरवायचं, की उतारा आधी वाचायचा की प्रश्न आधी वाचायचे. ओके. त्यानंतर दुसरा प्रश्न येतो, उतारा मराठीमध्ये वाचायचा की इंग्रजीमध्ये? आता हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे काही विद्यार्थी मराठी मीडियमचे असतील, काही विद्यार्थी इंग्लिश मीडियमचे असतील. तर ज्यांना म्हणजे कन्फ्युजन होतं ना, तर तुमचं जर इंग्लिश लँग्वेज चांगली असेल, तर तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणजे पहा, की जे उतारे तुम्हाला आलेले आहेत 10 उतारे, त्याच्यामधले 8 उतारे तर तुम्हाला बायलिंग्वल म्हणजे दोन्ही भाषेमध्ये मिळतात आणि 2 उतारे जे असतात, त्यातला 1 उतारा मराठीचा असतो आणि 1 उतारा इंग्लिशचा असतो. मग तुम्हाला हे 8 तर उतारे आहेत, जे तुम्हाला जे कम्फर्टेबल लँग्वेज वाटते, जी समजण्यास सोपी वाटते, त्याच्यामध्येच तुम्ही सोडवले पाहिजे. अर्थातच त्या लँग्वेजची तुम्ही अगोदर प्रॅक्टिस केलेली असली पाहिजे. मराठीमध्ये सोडवायचं की इंग्लिशमध्ये सोडवायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न ठरू शकतो. पण तो सब्जेक्टवरती पण डिपेंड राहील. म्हणजे जर तुम्ही सायन्सचे उतारे पाहिले, तर सायन्सचे उतारे जनरली इंग्लिशमधून जास्त चांगल्या पद्धतीने समजतात. म्हणजे ॲज कंपेअर टू मराठी. कारण जर तुम्ही ट्रान्सलेशन बघितलं, Google ट्रान्सलेशन, तर जे इंग्लिशमधलं ट्रान्सलेशन Googleनी मराठीमध्ये केलेलं असतं, तर काही शब्द सायन्सचे ते सायन्स बॅकग्राऊंडवाल्यांनीही ऐकलेले नसतात आणि आपणही बरेचसे शब्द जे ऐकलेले नसतात, असे शब्द असतात आणि मग ती वाक्यरचना आपल्याला समजायला थोडी कठीण जाऊ शकते. सो असे उतारे तुम्ही इंग्लिशमधून सोडवले तरी चालेल. आणि बऱ्याचदा असंही होतं, की मराठीमध्ये प्रश्न विचारल्यानंतर प्रश्नांची जी रचना असते, त्याच्यातून आपल्याला एक्झॅक्टली लेखकाला काय विचारायचं आहे याचा बोध होत नाही. आणि ज्यावेळेला असं कन्फ्युजन होतं, त्यावेळेला तुम्ही इंग्लिशमधून ते वाचलं पाहिजे. जर सरांच्या भाषेत बघायचं म्हटलं, तर सरांनी असं सांगितले, की असं कन्फ्युजन ज्यांना होतं त्यांनी इंग्रजीमध्ये सोडवणं जास्त चांगलं. इंग्रजी उताऱ्यातले कीवर्ड जे असतात, ते शोधणं तुलनेनं सोपं असतं आणि मराठीमध्ये भाषांतरित उतारे हे कार्यालयीन मराठी म्हणजे Google ट्रान्सलेटेड मराठीमध्ये असतात. अशा भाषेची आपल्याला सवय नसल्यामुळे ते आपल्याला अवघड वाटू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट येतो, की कीवर्ड कसे ओळखायचे? कीवर्ड्स म्हणजे उताऱ्यातील असे शब्द जे उताऱ्याचे संपूर्ण आकलन होण्यासाठी, त्याचबरोबर लेखकाचा टोन समजण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. त्याचप्रमाणे कीवर्डमुळे वाक्यामधले प्रमाण, वारंवारिता, स्थिती इत्यादी गोष्टीसुद्धा दर्शवल्या जातात. कीवर्डमध्ये बऱ्याचदा अव्यय असतात. त्यामुळे तुमचा मराठी ग्रामरचा जर अभ्यास असेल, तर तुम्हाला हे सोपं जाईल. कीवर्ड्समुळे वाक्यांचा अर्थसुद्धा बदलतो. कीवर्ड्स हे सरावाने ओळखणे सोपे जाते आणि म्हणून तुम्ही सराव करणं जास्त गरजेचं आहे. आता कीवर्डची जी स्वतंत्र सूची आहे ती या बुकमध्ये दिलेली आहे, जी मी तुम्हाला नंतर देणारच आहे. सो डोंट वरी. हे ज्या बुकमधून आपण घेतलेलं आहे ते प्रणील गिल्डा सरांचं पुस्तक आहे, सी-सॅट म्हणून. तर ते तुम्ही पाहू शकता. संपूर्ण तयारी MPSCची जी आहे ती प्रणील गिल्डा सरांनी छान पद्धतीने दिलेलं आहे. तर ते पुस्तक तुम्ही रेफर करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला सरावासाठी खूप सगळे उतारे पण दिलेले आहेत आणि गणितं पण दिलेले आहेत. गणित बुद्धिमत्तेचे प्रश्नसुद्धा आणि त्याच्या सोप्या पद्धती पण दिलेल्या आहेत. तर कीवर्डमध्ये मी एक उदाहरण सांगते. उदाहरणार्थ जर आपण हे वाक्य घेतलं, की केवळ हनुमानच पर्वतावरून उडी मारू शकतो. ओके. तर या वाक्याचा अर्थ असा होतो, की हनुमानाशिवाय इतर कोणीच पर्वतावरून उडी मारू शकत नाही. म्हणजे इथे केवळ हा कीवर्ड झाला. हनुमान हा कीवर्ड नाही. म्हणजे तुम्ही GS वाचताना ज्या पद्धतीने वाचता तसं तुम्हाला इथे वाचायचं नाही. इथे वाचताना तुम्हाला कॉम्प्रिहेंड करायचं, समजून घ्यायचं, आकलन करून घ्यायचं आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचं आहे. सो असे काही कीवर्ड्स असतात, जे तुम्हाला उताऱ्यामध्ये उपयोगी ठरू शकतात. आता उतारा वाचनाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी, ज्या टिप्स म्हणजे आत्तापर्यंत जे आपण लेक्चरमध्ये पाहिलं, तर त्याचा जर विचार केला, तर सगळ्यात महत्त्वाचं कुठल्या गोष्टी येतात? एक,
तो उताराचा म्हणजे लेखकाचा टोन समजून घ्या. सॉरी सॉरी फॉर डिस्टर्बन्स. तर उताराचा टोन समजून घ्या, लेखकाचा टोन समजून घ्या. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की उतारामध्ये लेखकाने जे म्हटलेलं आहे तेच सत्य मानून चाला. तुम्ही स्वतःचा जास्त तिथे जी असतं नॉलेजचा वापर करायचा नाही. ओके. आता त्याचबरोबर इथे जर आपण पाहिलं तर विश्लेषणाच्या काही पद्धती आहेत. म्हणजे जर तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत असाल तर काही विद्यार्थी जे विश्लेषणाच्या पद्धती वापरतात त्याच्यामध्ये काय आहे, तर प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर काही विद्यार्थी काय करतात, 80 पैकी किती बरोबर आले आणि किती चूक आले एवढं बघतात, पण याला विश्लेषण म्हणत नाहीत. थोडे अधिक सिन्सिअर असणारे विद्यार्थी काय करतात, चुकलेले प्रश्न समजा 30 चुकले असतील तर ते का चुकले हे सुद्धा बघतात. ओके. म्हणजेच एखाद्या प्रश्नाचं उत्तर देताना आपण काय विचार केला आणि आयोगाने योग्य म्हणून दिलेलं उत्तर का योग्य आहे याचा विचार करून लॉजिक आयोगासारखं आणण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यात बेस्ट पद्धत म्हणजे काय, की चुकलेल्या प्रश्नांचं विश्लेषण झाल्यानंतर काही प्रश्न म्हणजे 50 पैकी 10 प्रश्न जे बरोबर आलेले असतात, पण आपण 50चं म्हणजे 50 पैकी 50 1-2 पर्याय काही सगळ्या प्रश्नांची उत्तर तर आपल्याला 100% शुअर नसतात. त्याच्यापैकी काही प्रश्न असे असतात, जे आपण अंदाजे लिहिलेले असतात म्हणजे 50-50 करून लिहिलेले असतात, बरोबर? तर जे प्रश्न तुम्ही 100% खात्री नसताना सुद्धा सोडवलेले आहेत ना, असे प्रश्न सुद्धा तुम्ही परत एकदा बघितले पाहिजेत. म्हणजे तुमचं 50-50 मध्ये कोणतं लॉजिक बरोबर लागलं हे सुद्धा तिथे तुम्हाला समजेल. त्यावरून तुम्हाला आयोगाचं लॉजिक समजेल आणि म्हणून तुमची विश्लेषणाची योग्य पद्धती ही असू शकते. सो तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायची आहे. डेली तुम्हाला सी-सॅटचा पेपर सोडवायचा आहे. तर तुम्हाला सी-सॅटमध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात आणि तरच तुमची सी-सॅटची जी भीती आहे ती निघून जाऊ शकते. अशाच पद्धतीने आपण सी-सॅटबद्दल जे म्हणजे उताऱ्यांचे प्रकार वगैरे आहेत तर ते पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आय होप आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर लाईक करा. तुम्ही इथे तुम्हाला स्लाईडवरती टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल्सची नावं दिसत असतील, तर तुम्ही इथे आम्हाला फॉलो करू शकता. आत्तापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी आणि वॉरियर ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक यू. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही जर संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे MPSC, PSI, STI आणि ASO या परीक्षेची जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक खास सिरीज घेऊन आलेली आहे अनअकॅडमी. या सिरीजचं नाव आहे यशाची किल्ली. लक्षात ठेवा, सिरीजचं नाव काय, यशाची किल्ली. ही फंडामेंटल आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आहे की जी आपल्यासाठी अनअकॅडमीनं सुरू केलेली आहे 6 मे ते 6 ऑगस्टपर्यंत. यामध्ये खास अशी गोष्ट आहे की ही 3 महिन्यापर्यंत बॅच आहे आणि मित्रांनो यात तुमचा दररोज या ठिकाणी काय अभ्यास केला जाणार आहे. याच्यासाठी आपल्याला अतिशय उत्कृष्ट असे शिक्षक लाभलेले आहेत. त्यामध्ये प्रीती राऊत मॅडम आहेत की ज्या सायन्स शिकवणार, रमेश रुनवाल सर आहेत इकॉनॉमिक्स शिकवणार, सुमित टट्टे सर आहेत की ज्या करंट अफेअर्स आणि एन्व्हायरमेंट सायन्स शिकवणार, तसेच सुभाष पवार सर आहेत इंडियन पॉलिटी, आणि अक्षया रांडे मॅडम आहेत हिस्ट्री शिकवणार, सचिन वारुळकर सर आहेत रिझनिंग आणि जिओग्राफी शिकवणार आहेत. तर मित्रांनो सध्या लॉकडाऊन चालू आहे, त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी किंवा बरेचसे क्लासेस चालू नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला एक ऑनलाईन शिकण्याचा आणि घरी बसून तुमच्या गावात बसून तुम्ही शिकण्याचा प्लॅटफॉर्म अनअकॅडमी तुम्हाला आणून दिलेला आहे. त्याच्या लिंक सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे किंवा तुम्ही अनअकॅडमीचं प्ले स्टोअरवर जाऊन ॲपसुद्धा डाउनलोड करू शकता. तर या ठिकाणी आपल्या समोर आहेत सचिन वारुळकर सर की जे रिझनिंग आणि जिओग्राफीमध्ये एकदम परफेक्ट आहेत. हे तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. सुमित तट्टे सर आहेत, हे करंट अफेअर आणि एन्व्हायरमेंट सायन्स की तुमचे पूर्ण डाऊट्स क्लिअर करतील. MCQ नोट्स वगैरे PDF तुम्हाला सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही यांना तुमचे प्रश्नसुद्धा विचारू शकता. या ठिकाणी सुभाष पवार सर आहेत की जे गेले 5 वर्ष आले या ठिकाणी पॉलिटिक्स शिकवत आहेत. आणि जवळपास प्रीती राऊत मॅडम आहे, यांचा तर सायन्सवर एकदम हँड आहे. या ठिकाणी सुद्धा तुमचं सर्व विषयाची काय तयारी करून दिली जाणार आहे. तसेच अक्षय मॅडम आहेत, या एकदम परफेक्ट आहेत हिस्ट्रीमध्ये. तर मित्रांनो याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा काय करू शकता. तर याच्यासाठी तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, अनअकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे किंवा मी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्हाला काय हे व्हिडिओज पाहायचे आहेत. तर मित्रांनो आपण हे नक्की करा. काही काही तुमच्या सूचना असतील तर मला तुम्ही नक्की करा. धन्यवाद.